सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या वडाचापाट येथील श्रीदेवी शांतादुर्गा देवीचा जत्रोत्सव नुकताच हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला। हा जत्रोत्सव मालवण तालुक्यात प्रसिद्ध आहे। गेल्या वर्षी देवीच्या मंदिरावर कलशारोहण झालं होतं। या कलशारोहणाचा वर्धापन दिन यावेळी साजरा करण्यात आला। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वडाचापाट येथील श्री शांतादुर्गा उत्सव दरवर्षी पौष महिन्यात होतो। देवीला साकडं घालण्यासाठी माहेरवाशिणींची मोठी गर्दी होत असते। यावर्षी मोठ्या उत्साहात हा उत्सव संपन्न झाला। या निमित्तानं मोफत नेत्रचिकित्सा, पाककला स्पर्धा यासोबतच महायज्ञ असे विविधांगी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। अध्यक्ष सुरेश मालवणकर आणि सरचिटणीस मनोज पालव आणि देवानंद पालव यांच्यासह ग्रामस्थांनी एकूणच कार्यक्रमाचं नियोजन नीटनेटकं केलं होतं। त्यामुळे हजारो भाविक उपस्थित राहूनही सर्वांना वेळीच दर्शन होऊ शकलं। हा उत्सव 5 दिवसाचा असतो। त्यापैकी तिसरा दिवस हा इथला उत्सव फार महत्त्वाचा मानला जातो। त्या दिवशी दुर्गा सप्तशती होम आयोजित केला जातो। त्या दुर्गा सप्तशती होमासाठी परराज्यातून देशातून भक्तगण येतात। 3 दिवस असतो। त्या दिवशी दशावतार होतो, इथे होम होतो। ही देवी जी आहे ती नवसाला पावणारी आहे। लोक नवस करतात, ते पावतो, दुसऱ्या वर्षी ते नवस फेडायला येतात। या इथे कमीत कमी 5 दिवसामध्ये 5 ते 10 लाख भाविक इथे उपस्थित असतात। मालवण तालुक्यातील वडाचापाट येथील शांतादुर्गा देवीची जत्रा दरवर्षीच गर्दीनं फुलते। भाविकांच्या डोळ्याचं पारणं फेडणारा उत्सव यावर्षीही तेवढ्याच भाविकतेनं पार पडला। विकास गावकर, झी मीडिया, सिंधुदुर्ग। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।